अभिजित शेजूळ मित्र चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि शेजारची ती घंटा बटनही दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळतील। शुभ प्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, मी आज चाललो आहे जी मराठवाड्यातील आणि घाटनांदरा देवीची प्रसिद्धी देवी म्हणजे जोगेश्वरी माता मंदिर आपण तर भेट दिलीच होती, पण त्याचीच बहीण म्हणजे मनू माता मंदिर, आणि त्याच ठिकाणी आज आपण जातोय। आणि त्या ठिकाणी मी पुरेपूर फुल एन्जॉय करायचं ठरवलेलंच आहे, कारण त्या ठिकाणी एक धबधबा पण आहे, तुम्हाला ट्रेलरवरनं समजणारच आहे। ॲक्च्युली मी आता सुरुवात करतोय, पण मला असं वाटतं की आजचा व्हिडिओ 100% जास्तीत जास्त भन्नाटच होणार आहे। त्यामुळे मी शुअर तुम्हाला सांगू शकतो की आजचा व्हिडिओ तर भन्नाटच आहे, तर त्यामुळे तुम्ही व्हिडिओ तर पूर्णच बघा। आणि मी आता आहे मराठवाड्यातील मुख्य घाट म्हणजे घाटनांदराचा घाट, आणि बराच मोठा घाट आहे आणि घनदाट झाडी वगैरे आहेत, आणि हा मराठवाडा आणि खानदेशला जोडणारा हा एक घाट आहे। ॲक्च्युली हा सिल्लोड आणि चाळीसगाव रोडवरती आहे, सिल्लोड तालुका आणि चाळीसगाव तालुका असे ह्या दोन्ही तालुक्याला जोडणारा हा घाट आहे, आणि त्यातलाच हा मुख्य घाट म्हणजे घाटनांदराचा घाट। आणि त्या घाटाच्या पायथ्याशी मनू माता मंदिर आहे, पण चाललो आहे आणि थोडीशी शॉर्ट मी तुम्हाला घाटनांदराचे म्हणजे घाटाचे घेणारच आहे, आणि त्यानंतर आपण मंदिराचा परिसर बघणार आहे, कारण मी जास्तीत जास्त शूट मी त्या ठिकाणीच करणार आहे। थोडक्यामध्ये आपण फक्त घाट बघूया, चला तर आजचा प्रवास सुरुवात करूया। मनुमाता मंदिर हे बोरमाळ तांडा या ठिकाणी असून ते बोरमाळ तांडा आणि घाटनांदराच्या घाटाच्या पायथ्याशी तिही बाजूने डोंगराच्या कुशीत आहे। या मंदिराकडे जाण्यासाठी सिल्लोडवरून भराडी घाटनांदरा मार्गे सुमारे 43 किलोमीटर अंतरावर, तर चाळीसगाववरून बनोटी मार्गे सुमारे 55 किलोमीटर अंतरावरती आहे। पहिल्यांदा फर्स्ट टाइम गेलो होतो या घाटातनं सुतोंडा किल्ला करण्यासाठी, आणि जेव्हा सुतोंडा किल्ला गेला तेव्हा ह्या घाटातनं मी पहिल्यांदा गेलो होतो, आणि आता दुसरी वेळेस आहे पुन्हा या घाटातनं जायची आपला योग आलेला आहे, आणि खास आज आपण मनू माता मंदिर करण्यासाठी। आणि बघू शकता घाट कसा आहे, आणि सावकाश गाडी तर चालवाच लागते घाट म्हटल्यानंतर। या ठिकाणी आपणास नदी, नाले, ओढे, घनदाट जंगल, उंच उंच डोंगर, देवदर्शन, धबधब्याचा आनंद असा एकूण खूप सारा निसर्गाचे विहंगम रूप या ठिकाणी बघावयास मिळतात। मित्रांनो, हे घाट आणि ह्या घाटावरून जे व्ह्यू पॉईंट आहे ना, ते मी तुम्हाला दाखवते आता। काय नजारा, एक नंबर बघू शकता मित्रांनो। याच्या पलीकडे खानदेश परिसर, आणि ही अजिंठा सातमाळा डोंगर रांगा, आणि या ठिकाणी जे विहंगम दृश्य दिसतंय ना, इथं आल्यानंतर अनुभवते तर मित्रांनो, इथं आल्यावरच फक्त। आणि ही कातळकडे आणि डोंगर खरंच खूप विहंगम दृश्य आहे। आणि मित्रांनो, आज आई पुन्हा सोबत आहे, म्हणलं चला आज छोटंसं स्थळ आहे, त्याच्यामुळे मी आईला स्पेशली घेऊन आलेलो आहे, आणि आपला काळा घोडा। तर चला तर पुन्हा आता अर्धा घाट आलेलो आहे, आता घाटातून पुन्हा सुरुवात करूया। माता मंदिराच्या शेजारी, आणि जसे आपण कमानीच्या आतमध्ये जाऊ ना, तर आतमधून जे निसर्गाचा जो या ठिकाणी जो नजारा बघायला भेटतो ना रस्त्याने, बघू शकता तुम्ही सागवानीचे झाड आहेत जुने, जे कित्येक पिढ्यानपिढ्या चालू आलेले आहे ह्या जंगलामध्ये, आणि त्यातीलच हे आजूबाजूला जे बघतायत ना मोठाली झाडी आहे, पूर्ण सागवानी झाड आहेत या ठिकाणी, आणि म्हणजे पूर्ण वन खात्यामध्ये येतं। शक्यतो दुर्मिळ झाडं असतात सागवानी, आपल्या सर्वांना तर माहितीच आहे। पण माझ्या पाठीमाग बघू शकता हा रस्ता आता जातो मनू माता मंदिराच्या ठिकाणी। आणि तुम्हाला म्हटलं होतं मी, या ठिकाणी आज धबधबा, देवदर्शन, एक श्रद्धास्थान म्हणजे देवस्थान, आणि त्या ठिकाणचं जे जंगल परिसर आज अनुभवता येणार आहे आपल्याला, आणि त्यामुळेच आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे माझ्यासाठी पण। आणि आज मी विशेष म्हणजे माझ्या आईला पण घेऊन आलेलो आहे, आणि आईनं आतापर्यंत धबधबा बघितलेला नाही आहे, त्यामुळे मी विशेष आज सोपं आहे, कारण आपण एकदम देवीच्या मंदिराच्या पायथ्याशी आपण जाणार आहे, त्यामुळे फारसं खूप अवघड नाही आहे। फक्त जेवढा घाट आहे ना, फक्त घाट सांभाळून उतरायचा, आणि कमानीच्या आतमधून जे नवीन असतील त्यांनी थोडंसं सावकाश चालवायची गाडी, फक्त फारसं खूप अवघड नाही आहे या ठिकाणी जास्त येणं। आणि आजूबाजू जंगल आहे, शक्यतो दोघं तिघं असल्यास थोडं सविस्तर पडेल,
कारण बघू शकता किती घनदाट जाडी आहे आणि एकट्याने यायचं या ठिकाणी धाडस मुळीच करू नये, कारण हा परिसर एकदम घनदाट जंगलाचा येतो. चला तर फारसं न बोलता आता देवदर्शनाला जाऊया. देवीचं दर्शन घेऊन आपण त्या धबधब्याच्या ठिकाणी बिनधास्त घोरपणे आपण आनंद लुटणार आहे धबधब्याचा. चला तर पुढे जाऊया. मंदिर जरी दिसायला नवे असले तरी हे देवस्थान जुने आहेत. सोयगाव तालुक्यातील बोरमाळ तांडा या गावाच्या शिवारात हे निसर्गाने सुसंपन्न असलेले मनुमाता मंदिर अजिंठा डोंगर रांगेतील महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. मित्रांनो, फायनली आपण निसर्गाचा आनंद घेत जी सोयगाव तालुक्याची कुलस्वामिनी म्हणून मनुमाता या ठिकाणी आहे, एकदम डोंगराच्या कुशीमध्ये त्या ठिकाणी आपण आलेलो आहे. आणि माझ्या पाठीमागचं जे मंदिर दिसतंय ना ते मनुमाताचं मंदिर आहे. आणि आपण पहिले अगोदर दर्शन घेणार आणि त्यानंतर आजूबाजूचा परिसर बघणार आहे. आज मी दर्शनासाठी आलेलो आहे मनुमाता देवीचं दर्शनासाठी, आणि तेच तुम्हाला दर्शन मी आज व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला घडवतोय. आणि आपण एक पुजारी काका आहे यांनी देवीला अशा प्रकारे सजवलंय ना, तर अजूनच देवीचं देखणं रूप अजूनच काहीतरी अलगच दिसतंय. आणि आताच नुकताच नवरात्राचा महोत्सव आपला संपलेला आहे. आताच 2-3 दिवसापूर्वी दसरा पण संपलेला आहे आणि जे देवीचं देखणं रूप आहे ते अजूनही तसंच आहे. आणि पुजारी काकांना खूप सुंदर प्रकारे देवीला सजवलेलं आहे. आणि आपण त्यांच्याच तोंडातून आपण एक देवीबद्दल थोडक्यामध्ये आपण माहिती जाणून घेऊया. मी श्री संतान सोमनाथ चव्हाण महाराज बोरमाळ तांडा या देवीची सेवा करतोय 22 वर्षापासून. ही देवी तायडे कंपनी अंधारीची आहे. अशा आजोबापासून आपल्याला माहिती नाही तेव्हापासून देवीची आहे. आता 22 वर्षापासून इथे यात्रा भरती आहे देवीची. या ठिकाणी भाविक लोक दूरदूरून येतात आणि दर्शन घेतात. आणि ज्या काळामध्ये इथं भंडारा होतो नवरात्र टायमाला देवीची खूप भाविक गर्दी होती इथं. आणि दर पौर्णिमाला मी या ठिकाणी देवीचे आंघोळ करून देवीचे समजा कपडे आंघोळ वगैरे करून दर महिन्याला बदलतो. ते आपल्याला दिसतंय देवीचं जे सजवलेलं दिसतंय ते कसं आहे. आता या देवीचं म्हणजे कसं आहे, आता तायडे कंपनी, सोनार कंपनी, कसं 22 कंपनी सगळं लोक इथं धावतात इथं. आणि हे मंदिर समज 40 गाव परितील सगळं सोनार लोकांना सगळं भाविक लोकांना सगळं दर्शन करून या देवीचं बांधकाम केलेलं आहे. त्याप्रमाणे आम्ही या इथे सेवा करतोय. धन्यवाद. धबधबा 300 फुटांवरती पडतोय आणि सरळ एका धारेमध्ये पडतोय. त्यामुळे हा जे दृश्य आहे ना ते खरंच खूप विहंगम आहे. आणि आजूबाजूला आहे ना थोडंसं लांबपर्यंत झाडी वगैरे आहेत आणि धबधब्याच्या समोर एकदम थोडीशी मोकळी जागा आहे. त्यामुळे तुम्हाला मनसोक्त आनंद या धबधब्यातून लुटता येतो. आणि मी आज तेच करतोय. आज आपण पहिल्यांदा धबधब्याच्या एक पाण्याखाली मी भिजतोय आज, कारण बऱ्यापैकी आपण यावर्षीचे धबधबे जे केलेत ना ते पूर्ण पुराचेच केलेले आहेत. पण असा एकमेव धबधबा आहे की आज जो भेटतोय की एकदम सेफली आहे. त्या ठिकाणी फक्त तुम्ही जाऊन फक्त पाय घसरेल नाही, फक्त तेवढीच काळजी घ्यावी लागते. नाही तर बाकी पाण्याचे किंवा असं खड्डा वगैरे त्या ठिकाणी काहीच नाही आहे. त्यामुळे शक्यतो तरी हा 20%च फक्त रिस्की आहे. फक्त तुमचं पाय घसरून नाही तेवढं तुम्हाला सांभाळणं आहे. बाकी हा तुम्ही मनसोक्तपणे भिजू शकता या धबधब्याखाली.
धबधब्याच्या जवळ. चला तर आज मी फर्स्ट टाईम धबधब्याखाली दिसतोय. कारण जसं यूट्यूब चॅनल केलं त्याच्यानंतर पहिल्या सीझनमध्ये तर काय आपलं जास्त फारसे मान्सूनचे व्हिडिओ करता नाही आले. पण यावेळी मी ठरवलं आहे जास्तीत जास्त धबधबे आपल्याला कवर करायचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. त्यामुळे हा मनुमाता मंदिरात शेजारचा हा 300 फुटाहून पडणारा हा धबधबा आणि त्या धबधब्याजवळ आपण बिनधास्तपणे भिजू शकतो. पाणी ना थोडं पडतंय पण ना शेवळलेलं आहे. त्यामुळं पाय घरच्यात चान्सेस आहे जास्त इथं. कारण जिथे पाणी पडतंय ना वरतून खूप उंचावून पडतंय. जिथं सांगितलं होतं 300 फुटावून पडतंय आणि खाली ते शेवळलेलं आहे ना त्यामुळे पाय घसरत आहे. बस तेवढं पडतं ते त्या ठिकाणी जपावं लागतं. तर फारसं काही या ठिकाणी रिस्क नाही आहे. बघू शकता वरतून जे पाणी पडतंय आणि एकदम थंडगार पडतंय. आणि हे पाणी घाटनांद्रा जे गाव आहे ना त्या परिसरातलं पाणी आहे. आणि असं हे खाली बनवटी वगैरे त्या साईडला जातं. आणि आता मला तर खूप थंडी वाजायला लागली आहे कारण एवढं थंडगार पाणी ना घरी गेले गरम वाफ नक्कीच घ्यावं लागेल मला. तेव्हा उद्या ही ठणठणीत राहील. चला आज सकाळी लवकर निघाल्यामुळं पुरेपूर आम्हाला या ठिकाणी आनंद लुटता आला. कारण पुरेसा टाईम पुरला या ठिकाणी. थोडासा बॅटरी बॅकअपचा प्रॉब्लेम आला होता. मग अशी आम्ही थोडेसे जेवण वगैरे केले आणि गोप्रो चार्जिंग लावला होता. आणि नंतर चार्जिंग झाल्यानंतर मग मी धबधब्याखाली गेलो आणि त्या ठिकाणी नंतर भिजलो. आणि मम्मी आज मम्मीचे मनोगत आपण ऐकून घेऊया. मला पण ऐकायची आहे. मम्मी तू पहिल्यांदा धबधबा बघितला आहे ना हो काय सांगशील तू आज माझ्या मित्रांना? खूप छान वाटलं. आयुष्यातला पहिला धबधबा बघितला मी. आतापर्यंत टी व्हीवर याच्यावरच बघितले होते पण आज साक्षात बघितला इथं उंचून. खूप मजा वाटली. 300 फुटावरून खालून पडतोय ते मम्मीचं मनोगत. म्हणजे मम्मीनं हा पहिल्यांदा धबधबा बघितला आहे आणि मी पहिल्यांदा धबधबा खाली भिजलो आहे. अक्षरशः वरतून जे पाणी डोक्यावर पडत होतं ना थोडंसं घबराट झाली होती मला.
नंतर मग थंडी वाजायला लागली, म्हटलं आता बस चला आता. अशा परिपूर्ण निसर्ग आणि डोंगराच्या सान्निध्यात घालवलेला दिवस आई आणि माझ्यासाठी अविस्मरणीय राहिला. तुम्हीही सहकुटुंब या सुंदर स्थळाला आवर्जून भेट द्या. धन्यवाद. असा हा मनुमाता मंदिर आणि त्याच्या शेजारी असलेला धबधबा तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, कारण अजूनसुद्धा हे जे स्थळ आहे किंवा हा जो धबधबा आहे हा अजूनसुद्धा अपरिचित मानला जातो. कारण म्हणत असं अजूनसुद्धा याला प्रसिद्धी नाहीत. आणि कारण खास करून मी मराठवाड्यातला असल्यामुळे मला असं वाटतं की आपले जे मराठवाड्यातली जी स्थळं असतील ते त्यांनासुद्धा दर्जा जे मोठा मिळाला पाहिजे. त्या हेतूनच माझा हा उद्देश असतो की असे स्थळ मी चांगल्या प्रकारे एक्सप्लोअर करून लोकांमध्ये दाखवत असतो. तर हाच माझा हेतू असतो. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि जे आपल्या चॅनलवर नवीन असतात, जे आपला हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघित असतील त्यांनी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून जे आपले पुढचे नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला लगेच मिळतील. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब आणि शेजारची ती बेल बटन आहे ती नक्की प्रेस करा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला किंवा आजचा व्हिडिओचं जी तुम्हाला जो सीन आहे ना, कोणता सीन तुम्हाला खास करून आवडला ते मला नक्की कळवा मित्रांनो. आणि चला तर अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे.